नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण जाणून घेणार आहोत भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा गावातील कपिलेश्वर महादेव मंदिराबद्दल संपूर्ण माहिती। भुसावळ पासून अवघ्या 8 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे वेल्हाळा हे गाव आणि या गावात आहे कपिलेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा येथील श्री कपिलेश्वर महादेव मंदिर हे 1000 वर्ष जुने आहे। तसेच हे मंदिर यादवकालीन आणि हेमाडपंथी शैलीतील अति प्राचीन शिवमंदिर आहे। ही कपिल मुनींची जन्मभूमी व तपोभूमी मानली जाते, जिथे त्यांनी महादेवाच्या पिंडीची स्थापना केली होती। या मंदिराच्या आख्यायिकेमध्ये असे सांगितले आहे की कपिल मुनींनी या पवित्र ठिकाणी तपश्चर्या केली होती। तसेच या मंदिराची रचना हेमाडपंथी असून हा काळ यादवकालीन मानला जातो। या प्राचीन काळातील मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केल्याचे मानले जाते। त्यानंतर समर्थ रामदास स्वामींच्या प्रसिद्ध आरतीतील ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा या ओळीतील वेल्हाळे गावाचा उल्लेख असल्याचे स्थानिकांचे मानणे आहे। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण पाषाणातील कोरीव काम आणि सुंदर हेमाडपंथी रचना। तापी नदीच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर वसलेले आहे। दरवर्षी 21 जून सर्वात मोठा दिवस। या दिवशी मंदिरातील शिवलिंगावर थेट सूर्यकिरणे पडतात, हे या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य आहे। तसेच तुम्ही बघू शकता मंदिराच्या मागच्या बाजूला एक छोटे मंदिर आहे। हे मंदिर आहे फुलेश्वर महादेवाचे। या मंदिराचे मूळ गर्भगृह जमिनीच्या पातळीपासून 5 ते 7 फूट खाली आहे। येथे पायऱ्या उतरून जावे लागते। या मंदिराचे छत आणि वरील बांधकाम विटांचे असून हे बांधकाम शिवकालीन किंवा पेशवेकालीन असल्याचे मानले जाते। या मंदिरालाच भुयारेश्वर असे देखील म्हटले जाते। असे म्हटले जाते की या ठिकाणी संत महात्मा तपश्चर्या करत होते। हे मंदिर अति प्राचीन असल्यामुळे या मंदिराची अवस्था जीर्ण झाल्याचे दिसून येते। त्यामुळे गावातील लोकांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला आणि 17 ऑगस्ट 2026 रोजी मुकुट यात्रेचे आयोजन केले।
अंता का को पाटली हे करा ना अर्धी तिकडनं अजून कोपऱ्यात मिलिंद भाऊ ठेवला का हा धीरेव धीरे क्लिप घेऊ दे बाकीच्या बाजूला थोडं जरा पुन्हा भाऊ थोडसा साईड द्या तुम्ही थांब थांब मी आणतो झाला आता काय ते नाही बरं चालू आहे बरोबर ते आपलं हे होतं ना, काय म्हणतात ते हे आपला चांदीचं हे बेलाचं पान गेल्याचं पण त्या 2 मिनिटं थांबा 2 मिनिट चांदीचं बेलाचं पान हा ते बोला ना जरा